चला वैभव महाराज मडवी यांनी देखील तयारीमध्ये राहायचं आहे. उचलून घ्या चला सगळं. आपले प्रवचनकार हरिभक्तपरायण गुरुवर्य बाबुलनाथ महाराज म्हात्रे मुक्काम चिंचोड्याचा पाडा यांचं सुसाव्य असं प्रवचनाला सुरुवात होत आहे. तरी सर्व भाविकांनी ग्रामस्थांनी येथील रहिवाशांनी या प्रवचन श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे. चला. हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भक्ती सम्राट नामदेव महाराज की जय. आदि माया शक्ती मुक्ताई माते की जय. सच्चिदानंद संत श्रीपाद महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय. सब संतन की जय. राम लक्ष्मण जानकी जय. बोला हनुमान की. गाव देवी माते की जय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती वंदे वंदे भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सोस्वविद्यात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो
अवधारी जोजी ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृश्यम तत्त्वमस्यादिलक्ष्यम सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. मग तेथे आपण एकाग्रांतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे तैसे स्मरते आदरे सबाह्य सात्विक भरे जव काठिण्य विरे अहंभावाचे विषयांचा विसर पडे मनाची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदयामध्ये आता अंगांगात ते वारी पवन पवना ते आता अंगांगात ते वारी पवन पवना ते वरी अशी अनुभवाची उदरी होची लागे. आज या ठिकाणी आपल्या हे आनंद संप्रदायातील स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरु शेखुलाल नाना उर्फ नाना महाराज यांच्या चौथ्या पुण्यस्मरण बरोबर आहे ना. चौथ्या पुण्यस्मरणानिमित्ताने आज आनंद संप्रदाय साधक मंडळी मुंबई ठाणे आणि यांच्या वतीने या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने आज रात्री 9 वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहेत. तरी आपण त्या कार्यक्रमाचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्मलीन सद्गुरु नाना बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गेल्या वर्षी पण इथं सादर झाला होता आणि याही वर्षी इथं सादर करण्यात आलेला आहे. आता लाईव्ह सुरू आहे. संतांनी जे काही करून ठेवलेलं आहे त्याने अथक प्रयत्न करून आपल्या रक्ताचं पाणी करून आणि हाडाचे काढ काढून त्यांनी हे नाम त्याने काय ठेवलेलं आहे आबाजीत ठेवलेलं आहे. तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या आमच्या साधकांच्या द्वारे ते दिलेलं आधी अनादी काळाचं नाम प्रत्येकाला त्याची अनुभूती यावी आणि म्हणून आपण काय करत असतो तर पुण्यस्मरण करत असतो. आज स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्ताने माझ्याकडे प्रवचन सेवा आलेली आहे. सेवेके सांगितले ते काम करावे ते तुतुपणा कामा नये. जे काही वाट्याला आले माझ्या ते मी जो काही संतांचा निरोप आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत आहे. मग तेथे आपण एकाग्रांतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीचे काय सांगतात एकाग्र अंतकरण करा. कारण गुरु सेवा ही प्रत्येकाकडनं व्हायलाच पाहिजे. सद्गुरु भजनापार्थी साधकांचं नव्हे माझी प्राप्ती मी भगवंत करे गुरु भक्ती. इतरांचं काय सांगू. नाथ भागवत आपल्याला सांगतो भगवंताने उद्धवाला सांगितलंय सद्गुरु भजनापार्थी साधकांचं नव्हे माझी प्राप्ती. जर गुरु भजन तुम्ही केलं नाही गुरुच्या वाटेने तुम्ही गेले नाही गुरु दाविली या वाटा कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामातून उद्धार होणार आहे.
आणि वाटा बरं का, बाहेरच्या वाटा नाही ना, लक्षात घ्या. वाटा सगळ्या आतमध्ये आहेत आणि आपण ते बाहेर शोधतो. कारण देव कुठे? आतमध्ये. परमात्मा पांडुरंग कुठे? आतमध्ये. आणि आपण त्याला शोधतो कुठे? बाहेर. आणि तो प्रत्येकाच्या हृदय असतो नारायण. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. अगदी जळी स्थळी काष्टी हृदय पाशाने सगळीकडे तोच भरलेला आहे. पण तो आपल्याला का दिसत नाही? तर सद्गुरु भजनापार्थी साधकांचं नव्हे माझी प्राप्ती बघा. जर गुरुने दिलेलं भजन आपण केलं नाही महाराज, तर कुठल्याच साधकाला माझी प्राप्ती होणार नाही. असं कोण सांगतो? भगवंत सांगतो उद्धवाला, मी भगवंत करे गुरु भक्ती. मी देव असून मी काय करतो? गुरुची भक्ती केली. मग तुम्ही आम्ही गुरुची भक्ती करायला नको का? प्रत्येकाने काय करायला पाहिजे? गुरु शिवा हीच उत्तम देवा. गुरुने आपल्याला वाट दाखवली, त्या वाटेमध्ये आपल्याला जावं लागेल. पण वाटा आतल्या बाहेरच्या नाही. परत परत सांगतो, जो बाहेरच्या वाटेला जाईल, बाहेरच्या वाटेला जाईल, त्याचा वाटच लागणार आहे. कारण त्या वाटा नाहीच आहेत. वाटा कुठे? सर्व आतमध्ये आहेत. आणि म्हणून इथं लिहिले तेथे आपण एकाग्र अंतकरण एक चित्त करा, करुणी सद्गुरु स्मरण. म्हणजे गुरुचं स्मरण करा. अनुभवी जे म्हणजे आपल्याला अनुभवाला यायला पाहिजे हो. प्रत्येकाला अनुभवाशिवाय परमार्थ नाही. परमार्थ सांगणं म्हणजे नाही, ऐकणं म्हणजे पण नाही. परमार्थ त्या परब्रह्म तत्वाशी तदाकार होऊन त्याचा अखंड भजन करण्याचा परमार्थ आहे. कारण ते अनुर्वाच्य आहे. परमार्थ कसा आहे? अनुर्वाच्य, वाचने सांगता येत नाही. आणि म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? गुरु भजन करायला पाहिजे. गुरुच्या भजनाशिवाय, गुरुने दिलेलं भजन आहे आणि त्या गुरुने दिलेल्या भजनावरती आपण सातत्याने चिंतन करायला पाहिजे. आणि चिंतन करता करता आपल्याला त्याची अनुभूती यायला पाहिजे. अनुभव आले अंगा ते जगा. तुकोबाने म्हणतात की नाही, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. म्हणजे जर तुमच्या स्वतःला जर तुम्हाला अनुभव आले तरच तुम्ही जगाला देऊ शकता ना. आपल्यालाच अनुभव आले नाही, आपण जगाला देऊ शकता का? देऊ शकतो का? अजिबात देऊ शकत नाही. आणि म्हणून तेथे आपण एकाग्र अंतकरण एक चित्त करा, करुणी सद्गुरु स्मरण. गुरुंचं स्मरण करा आणि अनुभव घ्या. आणि मग तिथे पण काय लिहिलंय? तैसे स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक भरे. स्मरतेने आदरे, स्मरण करता 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 आपल्याकडे अष्टसात्विक भाव तयार होतात. आणि त्या अष्टसात्विक भावातून आपल्याला काय होतो? आतमध्ये आपल्याला आत्मप्रचिती येते. काय येते आपल्याला? आत्मानुभव आहे. चुकलेल्या वाटा त्याच्या माथा जटा असो किंवा नसो. आता यांच्या डोक्यात जटा आहेत का? पण प्रत्येक माणसाला अनुभव आहे आणि अनुभवासाठी परमार्थ आहे. जर अनुभव नसेल आपल्याला तर तो परमार्थ काहीच कामाचा नाही. परमार्थ झिरो मध्ये. म्हणून तिथे काय लिहिले? तैसे स्मरतेने आदरे आणि सबाह्य सात्विक भरे. जवळ काठीण्य विर्या भावाचे आपल्याकडे अष्टसात्विक भाव तयार झाले तर आपला अहंकार जातो. म्हणून अहंकार गेला तो का म्हणे? बरोबर ना? देव झाला बघा. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? ध्यान करता करता अनुभव यायला पाहिजे. जगातले अनुभव लोकांना भरपूर असतील, पण ध्यानातले अनुभव यायला पाहिजे. कारण ध्यान महत्वाचं आहे. आणि जे ध्यान करत नाही त्यांना ज्ञान कुठं होणार महाराज? होईल का ज्ञान? ध्यान करत नाही त्यांना ज्ञान भरपूर असेल पण त्यांना आत्मज्ञान होणार नाही. आणि गीता सांगते नाना शास्त्रे पठ्य लोक. बघा सगळ्या लोकांनी, पठ्य लोकांनी सगळे शास्त्र वाचले. अगदी 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, 18 पुराण वाचली. काय लिहिलंय? सगळी शास्त्र वाचली. ज्ञान होईल का? गीता सांगते बरं का,
नाना शास्त्रे पठ्य लोकम, पठ्य लोकांनी म्हणजे पंडित लोकांनी सगळी शास्त्रे वाचली. नाना दैवत पूजनम, अगदी 33 कोटी देवांची पूजा केली. परी आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम सांगतात. म्हणजे हे शास्त्र वाचून आपलं आत्मज्ञान होणार. मग आत्मज्ञानासाठी काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचं आपण भजन करायला पाहिजे. म्हणून निलकन देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्यासाठी परिज्ञाने विन नाशील. म्हणजे काय? आपलं जर भजन आपल्याला करता आलं नाही तर मग ते ज्ञान पाहिजे. म्हणून ते ज्ञान पाहिजे बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी लिहिलंय. अगदी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि आगरगत्य करावे दास्य सकल. कुठल्याही प्रकारचा गर्व न करताना आपण त्यांची दास्य भक्ती करायला पाहिजे. आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, आमचे पांडुरंग देवेकर बाबा, त्यांचा सुपुत्र आणि त्यांची सुनबाई इथे आलेली आहे आणि त्यांनी मला अनुग्रह केलं. 3.5 वर्ष त्यांच्या घरी गेलो मी. बरोबर एक दिवस पण न चुकताना त्याने आम्हाला ध्यानाला बसवलं, उपदेश दिला आणि उपदेशाच्या माध्यमातून त्याने हे सगळं ज्ञान आमच्याकडं दिलं. सगळं अभ्यास दिला आम्हाला. म्हणून अभ्यास अशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. भगवंताच्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करूनच भगवंत भेटतो. म्हणून आपल्याला 12व्या भक्तियोग मध्ये ज्ञानोबा सांगतात, तरी काय ऐसे करी या 8 प्रारा माझारे मोठके निमिष बरे देत जाये. मग जे जे निमिष देखील माझे सुख ते आरोधक विषय घेईल. शरद ऋतू घे मग सरिता उठू लागे, तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी. त्याच्यानंतर सांगतात, पुनवे ऊन जायसे शशीबिंब दिसेन दिसे, हरपत ऐसे नाही सवय, तशी भोगातून निघता चित्त माझं माझे निघता, हलवानु पंडू सुता मीच होसी. हा भक्तियोग म्हणजे हाच एक जाणीजे येणे काही निपते ऐसा नाही. हा भक्तियोग सांगितलाय. आपण भक्ती कशाला समजतो? हे पूजा करणं, फुलं वाहणं, पत्रम फुलम पुष्पम समरूपयामी. फुलं वाहतात, पानं वाहतात, पण ती भक्ती नाही सांगतात. भक्ती कशाला म्हणतात? भक्ती कशाला म्हणतात? या 8 प्रहर माझारी म्हणजे 4 प्रहर दिवसाचे, 4 प्रहर रात्रीचे. या कुठल्या पण एका प्रहरामध्ये अर्जुना तू माझे काय कर? ध्यान कर. त्या ध्यानातून काय होईल? मग जे जे निमिष देखेन माझे सुख, त्या ध्यानातून तुला जे काय सुख होईल, आत्मसुखाची या गोडीया विटे धोका सकाळी विषया. तुला आत्मसुख होईल, आत्मानंद होईल, आत्म्याची अनुभूती येईल. आणि एकदा का आत्म्याची अनुभूती आली की माणूस ध्यानाला आपोआपच बसतो. त्याला सांगायला लागत नाही. का आतमध्ये गेल्यानंतर जे सुख आहे, मग ते सुख काय सांगू? वाचा बोलता नाही, ते वाचेने सांगण्यासारखं सुख नाहीये. आणि आत्मसुखाची या गोडीया विटे धोका सकाळी विषया. आत्मसुख, आत्मानंद त्या महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे. माता हात ठेवीला नव्हे थापटीला जायचा. काय करतात गुरु? डोक्याला हात ठेवतात आणि थापटतात आपल्याला. अविद्येच्या निंदा, विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि. जो अनादिकालापासून आपण काय केलं आहे की आपण झोपलेलो सगळं. प्रत्येक माणूस हा झोपलेला आहे. झोपलेलं म्हणजे कुठला? आपल्या झोपेत सकाळ रात्री झोपताना सकाळी उठतो ती झोप का? ती झोप सांगितली नाही ना हो. आपण त्या आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय झोपलेलो आहोत. आहे तरी आपल्याकडेच आहे. सुख कुठे आहे? आपल्या जवळ. आपण सुख कुठे शोधतो? बाहेर. देव कुठे आहे? आणि आपण शोधतो कुठं? मग देव शोधायला निघाला देवाशी. सांगा केव्हा भेटेल? त्याशी भेटेल का? आपणच देव आहोत आणि आपण कुठे शोधायला निघालो? देवाला शोधला. म्हणून 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात, एरवी तर सर्वत्र मीच असे पण कौनिके उपासीला नसे. कोणाची उपासना चालू नाही, प्रत्येकाची उपासना चालू आहे.
एरवी तरी सर्वत्र मीची असे परी कौने के उपास दिला नसे. येथे एके जाणणे अनाथ आहे, येथे एके जाणणे विना अप्राप्त असी. आपण जाणत नाही एवढंच की आपला प्रत्येकाचा, तुमचा प्रत्येकाचा नाम चालू आहे, भजन चालू आहे, प्रत्येक जीवाचा भजन चालू आहे. पण ते भजन कसं चालू आहे आणि ते भजन कसं करायचं याच्यासाठी आपल्याला श्री गुरूंना शरण जायचं असतो. आपले नाना महाराज सच्चिदानंद ब्रह्मलीन नाना महाराज आमच्याकडे नेहमी यायचे त्यावेळेला. पण त्यावेळेला आम्ही नाम धरत नव्हतो. पण ज्यावेळेला आम्ही नाम धरत झालो त्यावेळेला अनिल महाराजांनी मला फोन लावून दिला, महाराज जरा बोला, बाबांशी बोला. तर मी बोललो त्यांच्याशी, बाबांशी बोललो बरं का मी. म्हणजे प्रकृती खूप त्यावेळेला त्यांची म्हणजे खचली होती, प्रकृती जास्त बोलता येत नव्हता. पण बाबांशी बोललो मी. बाबांना मला एकच वाक्य दिला, काय बोलले की बाबा मला बोलले की कल्पना जाई सांडे तैची गा परमार्थ सांडा रे कल्पना ओळखा रे वस्तू. काय सांगितलंय? कल्पना टाका, वस्तू तुमच्या जवळच आहे, वस्तू कुठे लांब आहे का? सांडा रे कल्पना ओळखा रे वस्तू. वस्तू प्रगटची असे, प्रगट प्रत्येकाकडे, पण कल्पना टाकत नाही आपण. म्हणून कल्पना विद्यार्थीने झाला जीव. आपल्याकडे एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी तोची. बघा म्हणजे एका तासामध्ये आपल्याकडे कोटी वेळा कल्पना तयार होतात. आहे का आपल्याला प्रत्येकाला माहित? बघा त्याचा त्याने आढावा घ्या. एका मिनिटाला आता तुम्ही इथं बसलेले आहात, पण तुम्ही गेले कुठे ना कुठं ताबडतोब आणि मोडून पण टाकतात. म्हणून सांडा रे कल्पना ओळखा रे वस्तू. कल्पना केल्या गेल्या आपणच परब्रह्म आहोत, लांब कुठे शोधायची गरज नाही. म्हणून प्रत्येकाने काय करायचं की कल्पना विद्यार्थीने झाला जीव. कल्पनेचे एक बरे नंतर उलट सांगतात बघा रामदास स्वामी. काय सांगतात? तीच कल्पना जर आपणच परब्रह्म आहोत असं जर आपण त्या नामाच्या माध्यमातून आपण धरलं तर आपण ताबडतोब तिथले तिथे देवाय. कल्पनेचे एक बरे मोहरताच मोहरे. जिकडे न्याल तिकडे जाते कल्पना, पण स्वरूपी घालताच होय निर्विकल्प समाधी लागते आपल्याला. तीच कल्पना आपण टाकली, स्वरूपाच्या ठिकाणी आपण आणली आणि स्वरूपाच्या ठिकाणी आपण कल्पना केली आणि आपल्याला जे नाम दिलेलं आहे ते काय आहे की ते परब्रह्म मी आहे, ते परब्रह्म मी आहे अशी आपण कल्पना केली तर आजच्या जागेवर आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मन मुरे. तुकाराम महाराज काय सांगतो? मन मुरे. मनाचं काम काय? संकल्प विकल्प तयार करणं. एका सेकंदाला मन काय करतो? कल्पना करतो. मग जे उरे म्हणजे मनाकडे येणारे विचार थांबले, मग जे उरे ते आपलं स्वरूप, ते आपलं स्वरूप आहे. कल्पना केल्या गेल्या आपण परब्रह्माची प्राप्ती आपल्याला. पण हे कधी आपल्याला अनुभव येतो? आसनाची या गाडी का आम्ही जो मार्ग सांगितला निका तेने होईल तरी होय का निरोध या एरवी तरी येणे योग्य या इंद्रिया विज्ञान लागे चित्त भेटवले की आपण या. म्हणजे काय सांगितलंय? ज्ञानोबाने आपल्याला सगळा दिलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, पण आपला त्याच्याकडे लक्ष नाही. एक असाच माणूस मला भेटला, वारकरी संप्रदायाचा होता, आणि त्याने बऱ्याच वेळेला मी त्याच्याशी काय केलं, महाराज अशा गप्पा मारल्या. म्हणजे गप्पा म्हणजे आत्मचर्चा केली त्याच्याबरोबर. आम्ही आत्मचर्चा केली. आत्मचर्चा केल्यानंतर त्याला मी जाता जाता एक प्रश्न विचारला. म्हटलं ज्ञानेश्वरी वाचतं का? म्हणतो वाचतो, रोजच वाचतो. म्हटलं सावाध्याय वाचला का? सावाध्याय काय करायचं म्हणतो. सांगा किती ज्ञान असेल त्याला. आत्मसंयम योग, जिथे आत्म्याचा ना परमात्म्याचा मिलन होतो. अग्नी विना लोह न घडे तैसे आत्मसंयोग विना
बुद्धी केवळ जड मिळे बघा. जोपर्यंत आत्म्याचा आणि परमात्म्याचा मिलन होत नाही तोपर्यंत बुद्धी आपली जड होते. माझी झालेली सेवा मी आता इथे सेवेला विराम देत आहे, कारण याच्यानंतर पण बरेचसे चक्री प्रवचनमध्ये बरेचसे साधक आहेत, काही सिद्ध पुरुष आहेत, ते माझ्यानंतर प्रवचन करतील. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.